हाय, आज आपण पाहणार आहोत लिंबाचे गोड लोणचे। चला तर मग मैत्रिणींनो, बाजारामध्ये लिंब खूप ताजी आणि मस्त यायला लागलेली आहेत। मी घेतलेली आहेत 7-8 लिंब आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत बरं का। त्यावरची सर्व माती सर्व काढून घेऊन स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचं आहे। एकही पाण्याचा थेंब राहता कामा नये। पाण्याचा थेंब जर राहिला तर तुमचे लोणचे खराब झालेच म्हणून समजा। ही काळजी नक्की घ्या की प्रत्येक लिंबू व्यवस्थित पुसून घ्या। आता एका लिंबाचा मी अर्धे भाग करून घेत आहे हा। त्यानंतर काय करायचे हे काळजीपूर्वक ऐका। लिंबामध्ये एकही बी राहता कामा नये। बी जर तुमची राहिली ना तर तुमचे लोणचे कडवटच होणार। त्यामुळे लक्षपूर्वक प्रत्येक बी व्यवस्थित काढून घ्या। आता मी लिंबाचे अर्ध्या भागाचे 4 फोडी करून घेत आहे। त्यामध्ये देखील बी राहिली असेल ती देखील काढून घेत आहे। अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहेत लिंब। व्यवस्थित एका बाउल मध्ये सर्व कापून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही एकही बी नाही आता ह्याच्यामध्ये। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबाचा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे। क्रश करताना जर लिंबाचा एखाद दुसरा तुकडा राहिला तरी चालेल। लोणचं खाताना तो तुकडा खूप छान लागतो। मी आता व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेते आहे। त्यानंतर एका बाउल मध्ये मिक्सर मध्ये फिरवलेला क्रश काढून घ्यायचा आहे। त्यात मी 1 वाटी साखर मिक्स करून घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर 2 चमचे सैंधव मीठ घेतलेला आहे। मिठाचेही प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर लाल मिरची पावडर 2 चमचे, तिखट ते पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चिमूटभर हळद घेतलेली आहे। त्यानंतर जिरे पावडर घ्या 2 चमचे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक। आता हे मिश्रण एकजीव झाल्यावर एका स्टीलच्या कढईमध्ये मी त्याला ट्रान्सफर करून घेत आहे। मैत्रिणींनो, एक काळजी घ्या, लिंबाचे लोणचे शिजवताना तुम्ही स्टीलचाच वापर करा। बाकी कोणत्याही धातूचा वापर घेऊ नका। म्हणजे स्टीलचीच कढई घ्या, स्टीलचेच भांडे घ्या, नाहीतर तुमचे लोणचे खराब होणार। आता हे सर्व मिश्रण मी कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। मंद आचेवर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम वाढवायची नाही, मंदच ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर तुमचे लोणचे लागण्याची शक्यता जास्त आहे। साखर आहे त्याच्यामध्ये आणि लोणचं जर खाली लागलं तर लोणच्याला वेगळाच चव लागते। आता मी चव बघून माझ्या साखरेचे प्रमाण मी वाढवलेले आहे। सुरुवातीला 1 वाटी घातली होती मी साखर, अर्धा वाटी अजून साखर घालून प्रमाण वाढवलेलं आहे। अशा प्रकारे ढवळून झाल्यावर, साखर विरघळून झाल्यावर अशा प्रकारे आपले लोणचे दिसते। अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। एका काचेच्या हवाबंद डब्यामध्ये हे लोणचे भरून ठेवायचे आहे। आठवडाभर काय महिनाभर सुद्धा हे लोणचे छान टिकते। अशा प्रकारे तुम्ही